राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूयात। एकनाथ शिंदेंनी सत्तेत यावं, शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटील यांची मागणी। उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी सत्तेमध्ये राहावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे। एकनाथ शिंदे यांच्या रुसव्या फुग्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात, त्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करू शकत नाहीत। संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका। एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे हा खेळ करू शकत नाही, तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते असणार का? अंजली दमान यांचं ट्विट चर्चेत आहे। विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचाच कट, दमान यांचा आरोप। गृह खात्यानंतर महायुतीमध्ये गृहनिर्माण खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा। गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा दावा आहे। शिंदे सरकारमध्ये गृहनिर्माण खातं भाजपकडे होतं। भाजप काय आहे हे आता शिंदे आणि अजितदादांना कळेल। शिंदे अजितदादांच्या प्रश्नावर नाना पटोलेंचा खोचक टोला। अजितदादा दिल्लीत आले, तिकडे मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली आहे, तर महायुतीमध्ये काय सुरू आहे? आणि भाजप दिल्लीमध्ये बसून आहेत, पण दादा कोणाची भेट घेतली आणि भाजप आझादपैलवानवर शपथविधीचं मी कार्यक्रम पहिल्या दिवशी सांगितलं की एकनाथ शिंदे आणि अजित पवाराला भाजप काय आहे ते आता कळेल आणि ते कळायला सुरुवात झाली। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली। आता शिंदेंचा सन्मान किती राहील हे सांगता येत नाही। महायुतीमधील राजकारणावर बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे गेले 4 दिवस झाले आजारी खरं आहे, त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभारी मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या। आता माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील। मात्र ते आजारी असं सांगितलं जातंय। दुसरीकडे कदाचित आजारी असू शकतात, मी नाकारत नाही। आजाराबद्दल काय कोणी बोलायचं, पण शेवटी असं आहे की एवढ्या मेहनतीचा काही सन्मान आहे की त्याचा मला आज तरी माहित नाही। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2 आणि शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिंदेनेवढीच आम्हालाही मंत्रिपद द्या, भुजबळांची मागणी। भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी आज मुंबईमध्ये उद्याच्या बैठकीनंतर भाजपच्या गटनेत्यांचं नाव जाहीर करू, रुपाणी यांची माहिती आहे। तर उद्या गटनेता निवडीआधी भाजपच्या कोअर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक होईल। महायुतीच्या 8 नेत्यांकडून एकत्रितपणे आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा। मोदींच्या उपस्थितीत ऐतिहासिक शपथविधी सोहळा होणार।